नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता सकाळच्या 6 वाजले त्या बघा आणि मी उठले. आता उठून बाहेर आल्या तर रस्त्याला कोणसुद्धा माणसं दिसेना झाले. ते रस्ता एकदम मोकळा दिसतोय आणि आता उठून मी झाडाला फुलं आहेत का बघायसाठी तर झाडाला एकसुद्धा कळी नव्हतं, फुलसुद्धा राखलं नव्हतं. कारण रात्रीच्या कळ्या भरपूर असते त्या आणि 5-6 वाजता रानातनं जाणाऱ्या बायका सगळ्या कळ्या घेऊन जाते, त्यामुळे झाडाला एक पण फुल भेटत नाही. तर सकाळचं मला फिरायला जायचं होतं, कारण फिरायला रोज जाते आणि पण लय कोणतरी माणसं असले तर जाते. आज जरा लवकरच उठलेली, कारण आमच्या इथं परवा बिबट्या इथं दिसलेला, त्यामुळं बिबट्याच्या भ्यानं आता फिरायला कोणी ना झाले. कारण बिबट्या इथं उसातनीच बसले असतो आणि कायम त्याचं इकडं तिकडं 4-8 दिवसांना दिसतोच बिबट्या कोणाला तर. इथं दत्ताचं मंदिर आहे बघा, दत्ताचं दर्शन घेतलं आणि पुढं जरा निघाले तर रस्त्याला कोणच माणसं दिसेना झाली. ती माणसं दिसेना ती म्हटल्यावर पुढं जायचं धाडसच होईना झाले. कारण कोणतरी पाठीमागं पुढं कोणतरी फिरायला येणारी माणसं असली म्हणजे बरं वाटतं, पण पुढं कोण नाही, मागं कोण नाही, त्यामुळं मागं फिरली, मागं आली तर झाडाला 2 फुलं दिसली. ते 2 फुलं तोडून घेतली ते आणि आता 2 फुलं तोडून घरी आले तर घरातली अजून कोण उठलीच नव्हती. ती घरातली कोण उठली नव्हती म्हणून किचनमध्ये आले. किचनमधलं सगळं आवरलं. रात्रीच आम्ही सगळं आवरून ठेवलं, तरी पण सकाळच उठले किचनपासून बाकीचं आवरायला घेते. तर आता काय किचनमध्ये काय नाही केलं, बाहेर आले तर बाहेरचं अंगण म्हणलं लुटून घ्या. आता पाक उजाडलं होतं. उजाडल्यामुळं सगळं रस्ते आता फटफटीत झाले. माणसं ये जा चालूच, माणसांची रस्त्यानं चालूच असते. तर अंगण मस्तपैकी म्हटलं आता लुटून घ्यायचं, कारण आता परवा अंगण सारवलं होतं पाडव्याच्या टायमाला, पण ती पावसानं पाकच धुवून गेलं सगळं, कारण आमच्याकडं सलग पाऊस पडत होता 8-10 दिवस. आता त्यामुळं माती सगळी उदासल्या, ते सगळं स्वच्छ अंगण एकदम करून घेतलं होतं, तरी पण ती अजून माती पावसानं उडली. अंगण लुटून घेतलं आणि रस्त्यानं आता माणसं ह्या टायमाला फिरायला जाते ते, कारण उजाडलं की भ्यान असतं, त्यामुळे ती फिरायला जाते ते. आता त्या बिबट्याच्या भ्यानं सगळ्यांनी पाटाचं जायचं बंद केलं आहे, कारण 5:30 वाजल्यापासून रस्त्याला माणसांची रहदारी लागायची, पण आता कोणच जास्त फिरायला जात नाही, कारण ते बिबट्याच्या भ्यानं माणसं कोण जाण्याची, कारण ऊस शेजारी असल्यामुळं ऊसातनं कधी बाहेर येईल ते सांगता येत नाही. तर आता माझं अंगण लुटून झाले मस्तपैकी. आता झाडासनी पाणी घालायचं. एकदा झाडासनी पाणी घातलं म्हणजे दिवसाचं काही टेन्शन नसतं, कारण एवढी छोटीशी माझी बाग आहे, त्याला तेवढं त्यात काय काय लावलं आहे, त्याला पाणी घातलं म्हणजे पुन्हा पाण्याचं काय टेन्शन नसतं उद्या सकाळपासून. आता अंगणात पाणी मारून घेतलं, कारण धुळा लय उडतो, धुळा गाडी आली की रस्त्याचा सगळा धुळा घरात येतो, त्यामुळे अंगण मस्तपैकी पाणी मारून घेतलं म्हणजे अंगण पण एकदम छान दिसतं आणि आपल्याला पण भारी वाटतं. आता सगळ्या झाडासनी पाणी घालून घेतलं. तर हे फुल कसं फुलले, झाड बाग कसं फुलले आणि फुलं किती आली ते बघा त्या झाडाला. आणि आता अंगण पाणी मारून झाले, सगळं अंगण एकदम मस्त दिसते. झाडं पण मस्तपैकी पाणी मारल्यामुळे एकदम फ्रेश झाडं दिसायला लागले. आता माझं सगळं बाकीचं आतलं आवरून घेणार. आता देवपूजा करायसाठी वर आल्या बघा. ही देवपूजा करायची. एकदा देवपूजा करायला म्हणजे 1 तास 1.5 तास माझा जातो देवपूजा करायला. देवपूजा करून झाली की मग आरती, अगरबत्ती, कापूर लावून घेतला. 3 माळ जपते स्वामी समर्थांच्या, कारण मी कायम स्वामी समर्थांची माळ जपते. आता बाकीचं मग देवपूजेचं झालं की एकदम दिवसभर काय टेन्शन नसतं, कारण देवपूजा केली की मन एकदम प्रसन्न होतं आणि एकदम भारी वातावरण घरात चांगलं होतं. त्यामुळे देवपूजा सकाळची बाकीचं आवरलं की देवपूजा करून घेते, कारण नंतर राहिली की देवपूजा वेळ झाला की पुन्हा करूच वाटत नाही. तर बघा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा.